नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. myself Wale sir, working in Jawahar Secondary and Higher Secondary School, Kesapuri Camp, Mazalgaon, as an English teacher. That responsibilities given on me. For that responsibility, or I would like to interact with my learners, means students. In previous class or in previous video we have discussed about an acrostic smart, how does it make, and how to write other words and complete an acrostic, means we form smart word in acrostic. Then today we are going to discuss about the remaining part of that lesson, Be Smart. The point is, there are 5 important points which are very valuable, 5 steps which are given here. One of these 5 steps are specific, measurement, achievable, realistic, and time bound. Now first of all, we will discuss about the first important step is specific. Look, everybody, in your textbook, I read aloud that information. All of you give concentration, be carefully, all of you try to understand. First point is specific. Involves identifying a specific area up to improvement. म्हणजे for the improvement in a particular field, म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल तर त्यामध्ये इन्व्हॉल्व होणं आवश्यक आहे. तर यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आपणास त्या गोष्टीचा शोध घेता येऊ शकतो, असं या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. म्हणजे आपला जो एरिया आहे जास्त अधिक निश्चित असेल तर आपणास त्या गोलमध्ये, त्या ध्येयामध्ये, या ठिकाणी ते ध्येय अचीव करण्यासाठी आपणास काही गोष्टी रिफाईन करता येऊ शकतील, तर आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजे अधिक नेमका अशा पद्धतीचा जर एरिया असेल तर त्या एरियामध्ये आपणास ध्येय साध्य करता येणं सहज सोपं होत असतं. पुढे दिलेलं आहे, इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि त्यामध्ये आपणास मानक ठरवता येतात आणि त्यानुसार आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या मार्गानुसार आपणास वाटचाल करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल, if
इट इज बिल्डिंग अ हाऊस, म्हणजे एखादं घर बांधायचं आहे. तर घर बांधणीमध्ये व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी, म्हणजे आपणास किती क्षमतेचं घर हवं आहे, म्हणजे किती रूम असलेलं घर आपणास या ठिकाणी हवं आहे. रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, आणि हे घर पूर्ण होण्यासाठी किती कालावधी पूर्ण होऊ शकतो किंवा पूर्ण आपणाला किती कालावधी लागू शकतो, हे त्या स्पेसिफिक एरियावरून निश्चित करता येतं. सेकंड पॉईंट इज मेजरेबल. MEASURABLE, मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा, म्हणजे माप मोजता येणं शक्य होईल असा एरिया, ज्याला आपण मेजरेबल म्हणू. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल, म्हणजे आपल्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आपणास विविध मार्गांनी या ठिकाणी प्रगतीचं मापन या ठिकाणी करता येऊ शकतं. द मोर क्वांटिफाईंग प्रोव्हाइड स्पेसिफिक टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. This makes it easy to benchmark performance towards the goal period, including areas to improve while playing football. पहा, या ठिकाणी काही असे वर्ड्स आहेत. क्वांटिफाईंग म्हणजे या ठिकाणी मोजमाप करण्यासारखा, आणि बेंचमार्क याचा अर्थ आहे मानक. मग यामध्ये आपणास मानक ठरविणं हे सहज सोपं जाऊ शकतं, की किंवा मग त्या संदर्भामध्ये असेल मेजरमेंट पिरियड असेल, गोल पिरियड आपला जो असेल तो ध्येय पूर्ण करण्यासाठीचा जो कालावधी असेल तो, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह व्हाईल प्लेइंग फुटबॉल आपला आपण एखादा खेळत असाल तर वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. तर त्या ठिकाणी काही गोष्टी क्लिअर केलेल्या असतात की त्या प्लेयरचं एक्झॅक्ट रोल काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि त्याची पोझिशन काय आहे त्या खेळामध्ये, हे या ठिकाणी डिफाईन करणं सोपं जातं. थर्ड पॉईंट इज अचिवेबल म्हणजे साध्य करण्यायोग्य किंवा साध्य करण्याजोगा, असा आपणास या ठिकाणी घेता येईल. तर या ठिकाणी दिलेलं आहे सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझायनेटेड पिरियड ऑफ टाईम, म्हणजे असं म्हणता येईल की एखादं ध्येय निश्चित करण्यासाठी आपणास एक विशिष्ट असा कालावधी दिलेला असेल, की मग ठराविक कालावधी म्हणू आपण त्याला, तो त्या ठराविक कालावधीमध्ये ते काम पूर्ण करता येतील किंवा ते ध्येय पूर्ण करता येईल, ठरवता येईल अशी विस्तृत ध्येय, बघा पुढे काय दिलेले, अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची ही दुसरी पायरी किंवा मैलाचा दगड आहे असं म्हणता येईल. त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी अचिवेबलमध्ये स्टेपिंग स्टोन. ओके, दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स अँड फर्दर डिफाईन अ करिअर. आणि आपण अशा पद्धतीने आपल्या व्यवसायाची सुद्धा निवड या ठिकाणी करता येऊ शकतं. त्याचबरोबर ॲज अ स्टुडंट्स, एक विद्यार्थी म्हणून वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. विद्यार्थी म्हणून जर पाहिलं तर आपण प्रेसिडेंट बनू शकत नाही किंवा प्राईम मिनिस्टरही बनू शकत नाही, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. आणि आपल्या भविष्यामध्ये आपण या उंचीवर जाऊ अशी एक आशा या ठिकाणी आपणास बाळगता येऊ शकते. नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट नंबर 4, रिअलिस्टिक. यामध्ये काय दिलेले पहा, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल दॅट आर विदिन वन्स करंट स्किल. एखाद्यामध्ये असलेलं जे स्किल आहे की ज्याच्या जोरावरती तो आपलं ध्येय क्रिएट करून त्यामध्ये
ते ध्येय पूर्ण करणे हे एक अतिशय महत्त्वाचं असतं. सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीजचाच एरिया म्हणून आपण त्याला, बुद्धिमान असे तज्ज्ञ लोकांचा तो एरिया असेल. मग त्यामध्ये बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाईम. एखादी बिल्डिंग जी आहे ती बिल्डिंग बनविण्यासाठी जे तज्ज्ञ लोक असतात, ते तज्ज्ञ लोक ते काम पूर्ण करण्यासाठी जास्त कालावधी हा घालतात. म्हणजे एखादं चांगलं काम होण्यासाठी जास्तीचा वेळ द्यावा लागतो. त्याचबरोबर एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इन अनरिअलिस्टिक. कमीत कमी वेळामध्ये एक्सपर्ट व्हावं असं वाटणं हे म्हणजे अनरिअलिस्टिक, म्हणजे अवास्तववादी म्हणू आपण त्याला. पण जास्तीत जास्त जर आपण या ठिकाणी असा विचार केला, एक्सपर्ट बनायचं आहे तर आपल्याला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, अन्यथा आपण एक्सपर्ट बनू शकत नाही. विल मेक इट इझी टू बिकम सक्सेसफुल अटेनिंग गोल्स. आणि हाच एक बेस्ट वे आहे, की एक साधा सोपा मार्ग आहे की जो आपल्याला आपलं जे यश आहे या यशाकडे घेऊन जाऊ शकतो. इफ डिफेन्सिव्हचा मिनिंग आहे जस्टिफिकेटिव्ह. इट डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, म्हणजे आव्हानात्मक म्हणू आपण त्याला. अग्रेसिव्ह म्हणजे द गोल परहॅप्स लुक्स रिअलिझम. कदाचित या ठिकाणी एखादं ध्येय हे रिअलिझम म्हणजे वास्तववादी असतं. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर. आणि या संदर्भामधील क्लिअर असाच पिक्चर आपल्या मनामध्ये आहे, इन माइंड, अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ऑदर्स टू दॅट पिक्चर. आणि असं म्हणता येईल की हे चित्र स्पष्ट आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही त्या ठिकाणी आपणामध्ये असली पाहिजे. तर कदाचित या ठिकाणी आपणास त्या ध्येयाप्रती वाटचाल करता येऊ शकेल. ध्येय पूर्ण करण्यासाठी वी विल ट्राय देअर. ओके, वी विल ट्राय देअर. डेफिनेटली वी विल रीच ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. नेक्स्ट मीन्स लास्ट पॉइंट इज टाइम बॉन्ड. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अँड अराउंड इच गोल. म्हणजे एखादा गोल निश्चित केल्यानंतर त्याच्यासाठी लागणारा जो पॅरामीटर आहे, मानक जे आहे, हे मानक या ठिकाणी इस्टॅब्लिश करता येणं सोपं जातं. इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी टू रिड्यूस वेट. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इट विल हेल्प इन्क्रीज, INCREASE, इन्क्रीज म्हणजे वाढणे, वाढविणे. इन्क्रीज फोकस म्हणजे आपल्याला त्यावर फोकस आपलं वाढवावं लागेल. अँड अकाउंटेबिलिटी टू रिड्यूस वेट. बघा अकाउंटेबिलिटीसुद्धा या ठिकाणी वाढवावं लागणार आहे. मग या ठिकाणी असं म्हणता येईल की जो आपला वास्तववादी दृष्टिकोन आहे, वास्तववादी दृष्टिकोन या ठिकाणी ठेवावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी असंही म्हणता येईल की बघा रिअलिझम, वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आणि या संदर्भातला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्या मनामध्ये फिक्स असतो, क्लिअर असतो, स्पष्ट असतो. क्लिअर, CLEAR, क्लिअर म्हणजे स्पष्ट असणे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अढेर, ADHERE. अढेर मीन्स काय दिलेलं आहे, बाइंड, BIND. बाइंड म्हणजे बांधील असं म्हणता येईल. अढेर टू द पिक्चर. आणि त्या चित्राला आपल्याला या ठिकाणी आपल्या मनामध्ये या ठिकाणी स्पष्ट असायला हवे आणि ती पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा या ठिकाणी आपल्याकडे असायला हवी. लास्ट पॉईंट आहे टाईम बॉन्ड. टाईम बॉन्ड इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर अराउंड each goal as it will help increase focus and accountability to reduce weight
वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आणि याच्या संदर्भामध्ये हाऊ टू गो अबाउट इट, एखादं काम, उदाहरण समजा आपलं रिड्यूस, REDUCE, रिड्यूस म्हणजे कमी करणे, वेट, WEIGST, वेट म्हणजे वजन, वजन कमी करण्यासाठी हाऊ टू गो अबाउट इट, मग ते आपण कसं कमी करतो. तर या ठिकाणी इट बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम, कन्सिस्टंट म्हणजेच स्टेडी म्हणू आपण त्याला, विदाऊट कन्सिस्टंट टाईम बॉन्ड ॲक्शन इट नेव्हर बिकम अ रिॲलिटी. टाईम बॉन्ड ॲक्शन म्हणजे वेळेची मर्यादा, या विशिष्ट मर्यादेमध्येच आपल्याला या ठिकाणी कृती करावी लागणार आहे. त्या टाईम बॉन्डमध्येच आपणास लक्ष द्यावं लागणार आहे. मग त्यामुळे वेळेच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला या ठिकाणी कन्सिस्टंट म्हणजे सातत्याने आपणास त्या विशिष्ट वेळेमध्ये सातत्याने आपणास काम करावं लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे. ॲक्शन, ॲक्शन म्हणजे कृती करणे. इट नेव्हर बिकम्स रिॲलिटी, हे जरी वास्तववादी, मग त्यामुळे काही वास्तववादी आपण होऊ शकत नाही, बट इट मे बी एक्झरसाइज. मग वास्तववादी केव्हा होऊ शकतो, मग आपण वास्तववादी केव्हा होऊ शकतो की आपण वजन कमी करण्यासाठी आपणास काय करावं लागेल, एक्झरसाइज. एक्झरसाइज म्हणजे व्यायाम करावा लागेल. डाएट, डाएट म्हणजे आहारसुद्धा त्याचप्रमाणे घ्यावा लागेल. अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, आणि आपले जे विचार आहेत ते कसे असले पाहिजेत, स्ट्रेस फ्री म्हणजे तणावमुक्त असे विचार आपले असले पाहिजेत. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिस्टेशन. आणि काकू म्हणजे मी हे करू का ते करू, किंवा मी करू का नाही, म्हणजे अशा पद्धतीचे जे विचार आहेत, एखादं काम मी पूर्ण करू का नाही, असे काकू करणे म्हणू आपण याला, की विदाऊट हेजिस्टेशन म्हणजे काकू असं न करता, डाऊट किंवा एखाद्या समजा संशय असेल किंवा एखादी इंडिफरन्स असेल, बट विदिन अ डेडलाईन, मग एका विशिष्ट कालावधीमध्येच, म्हणजे आपणास या ठिकाणी असं म्हणता येईल की ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे आपण पालन केले पाहिजे, तर आपण या आपल्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या संदर्भात काही अडचणी असतील तर विविध ॲपचा यूज करावा. अँड देन इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज, whenever you want, then definitely you call me and ask me about the questions about Be Smart. After that we will watch different types of videos, then using app Diksha app, then Majhi Shala app. You use these apps to complete our lesson, to understand with the help of different ways. Thank you very much.